नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या बातमीनं. लोकसभेच्या सुरुवातीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर या ठिकाणी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती विरोधक बहिष्कार घालणार आहेत. काँग्रेस पक्षासह जवळपास 16 राजकीय पक्षांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलाय. कृषी कायद्याच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय. प्रशांत लीला रामदास आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रशांत, या पक्षांची नेमकी काय भूमिका? स्वाती, ज्या पद्धतीने कृषी कायद्याच्या संदर्भात दिल्लीच्या विविध सीमा भागांमध्ये आंदोलन सुरूच आहे, पण याशिवायही ज्या पद्धतीने सरकारची भूमिका आहे त्या भूमिकेचा निषेध करण्याकरिता आणि सोबतच आतापर्यंत 11 कृषी कायद्या संदर्भातल्या शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधी दरम्यान बैठक झालेली आहे. पण 11 बैठकी झाल्यानंतरही कुठलाही निर्णय त्यात होऊ शकला नाहीये. दरम्यानच्या काळात ज्या पद्धतीनं 26 जानेवारीला जो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम होता त्यानंतर जो दिल्लीमध्ये हिंसाचार उफाळून आला, यामध्ये कुठेतरी केंद्र सरकारचीच भूमिका आहे असा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला जात आहे. या संपूर्ण आंदोलनामध्ये दुफळी निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं या प्रकारच्या हिंसाचार घडवून आणला असाही आरोप त्यांनी केलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज महत्त्वाचं म्हणजे विविध राजकीय पक्षांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की काँग्रेससह इतर जे 16 राजकीय पक्ष आहेत, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाशिवाय इतरही विरोधी पक्ष जे आहेत, त्यामध्ये उदाहरणार्थ बघितलं तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष असो किंवा मग समाजवादी पक्ष असो, बहुजन समाज पक्ष यासारखे जे पक्ष आहेत, डीएमके आहे, AIDMK आहे, यासारखे पक्षांनी निर्णय घेतला आहे की कृषी कायद्याला पाठिंबा देण्याकरता आणि कृषी कायद्याला पाठिंबा जो केंद्र सरकारने दिला त्याचा विरोध करण्याकरता आणि सोबतच जो कायदा कुठल्याही चर्चेविना पारित केला त्याचा विरोध करण्याकरता आणि शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हे सर्व राजकीय पक्ष उद्या जो साधारणतः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं जे अभिभाषण होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, जे साधारणतः केंद्रीय सभागृहात अभिभाषण होतं, त्या अभिभाषणाचा बहिष्कार घालायचा. अगदी प्रशांत, त्यामुळे एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधीच या घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतात आणि अधिवेशनासंदर्भातली प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टानं वॉरंट दिलेलं आहे. वाशी टोल नाक्यावरती जी तोडफोड झालेली आहे त्या तोडफोडी प्रकरणी राज ठाकरेंना बेलापूर कोर्टानं हे वॉरंट दिलंय. 26 जानेवारी 2014ला वाशीमध्ये राज ठाकरेंनी भडकाऊ भाषण केलं होतं आणि त्यानंतर मनसेकडून वाशी टोल नाक्यावर तोडफोड करण्यात आली होती आणि याच प्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगून देखील राज ठाकरे हजर झाले नव्हते आणि त्यामुळे आता बेलापूर कोर्टाकडून राज ठाकरेंना वॉरंट जारी करण्यात आले. 6 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. विनय म्हात्रे आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी फोनवरून आपल्या सोबत आहेत. विनय, 2014 साली राज ठाकरेंची सभा झाली होती नवी मुंबईमध्ये आणि त्या सभेच्या वेळी ज्या पद्धतीने भाषण केलं होतं आणि त्या भाषणानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती आणि त्या तोडफोडीनंतर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या 2014 पासून यावरती सुनावणी सुरू होती. वारंवार राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स दिले गेले होते, मात्र राज ठाकरे यांनी त्या समन्सच्या बाजूने कधी कोर्टात हजर झाले नाही. याचमुळे आज अखेर येत्या 4 फेब्रुवारी राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टामध्ये हजर राहावं असं वॉरंट कोर्टाने काढलेलं आहे. आज हा वॉरंट निघालेला आहे आणि हा वॉरंट आज त्यांच्याकडे पोहोचला जाईल आणि येत्या 6 तारखेला राज ठाकरेंना या कोर्टामध्ये बेलापूर कोर्टामध्ये हजर राहावं लागेल आणि 2014च्या अनुषंगाने त्याची पुन्हा चौकशी सुरू होईल कोर्टामध्ये. अगदी, त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विनय, या संदर्भातली अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे गडचिरोलीमधून. गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद राज्यव्यापी अभियानाला सुरुवात झाली आहे. अहेरी इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख तसंच महिला आघाडी अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे या यात्रेत जयंत पाटील आणि अनिल देशमुखांच्या दोघांच्या हातात धनुष्यबाण दिसतोय. आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याला त्या ठिकाणची अधिक माहिती देत आहेत. महेश, अभियानाच्या माध्यमातून गडचिरोलीत काय चित्र बघायला मिळतंय?
स्वाती, आपण जर बघितलं तर नेहमी राजकीय पक्षांचा जो रोख असतो, एखादा मोठ्या पक्षाशी पक्ष बांधणीच्या संदर्भातलं अभियान असेल तर नेहमी एखादं नागपूर सारखं ठिकाण असेल किंवा खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कुठेतरी त्या भागातलं नेहमी तिथून सुरुवात झालेली पाहायला मिळते. मात्र पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्राचं शेवटचं टोक जे आहे तेलंगणाच्या सीमेला असलेलं अहेरी सारखं अतिदुर्गम भागाची निवड केलेली आहे. आणि हा एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला जो पश्चिम महाराष्ट्रातला पक्ष असं म्हणून एक वेगळ्या पद्धतीने चर्चा केली जाते, तर विदर्भाचं शेवटचं जे टोक आहे ते सुद्धा आम्हाला अभिप्रेत आहे आणि तिथपर्यंत आपला पक्ष मजबूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं झालेला आहे. आणि आज या अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी जयंत पाटील आणि अनिल देशमुख या दोघांनी संवाद साधला आणि आम्ही गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, कुठेही विदर्भाचा जो भाग असेल त्या भागातल्या लोकांच्या समस्या आम्ही ऐकून घेणार आहोत आणि आम्हाला पक्ष मजबूत करायचा आहे अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. कार्यकर्त्यांशी 1-to-1 संवाद त्यांनी साधला. तालुका अध्यक्षांशी ते बोलले त्या कार्यक्रमात आणि त्यांच्या समस्या ऐकत असताना पक्षाच्या बाबतीतही त्यांना काही मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण पाहतो व्हिज्युअल मध्ये दोघांच्या हातात एक धनुष्यबाण आहे, म्हणजे एक वेगळा त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गृहमंत्री आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आहेत, या दोघांच्या माध्यमातून एक राजकीय संदेश सुद्धा या निमित्ताने गेलेला आहे की म्हणजे हा त्यांना या भागातल्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे त्यांच्या हातात धनुष्यबाण देण्यात आलं किंवा डोक्यावर बांबूची टोपी देण्यात आली. मात्र अशा पद्धतीने जो धनुष्यबाणाचा जो रोख आहे त्यानिमित्त त्यांनी पक्षाची एक मजबूती किंवा विरोधकांना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे. मात्र महाराष्ट्राचा शेवटचं टोक पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडलं आणि विदर्भावर येणाऱ्या काळात महानगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या ज्या भविष्याच्या निवडणूक आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस या भागात परत एकदा आपलं अगदी महेश, आणि गडचिरोलीमध्ये घडणाऱ्या घडामोडींची अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता मुंबईकर चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो रुजू होणार आहे. आज मुंबईमध्ये मेट्रोच्या 8 डब्यांचं आगमन झालंय. बंगळुरू इथून 4 ट्रेलरद्वारे 8 डबे मुंबईमध्ये आणण्यात आलेत. तर मुंबईमध्ये आल्यावर MMRDच्या अधिकाऱ्यांनी या डब्यांचं स्वागत केलंय आणि पोलीस बंदोबस्तात हे ट्रेलर गोरेगावकडे रवाना झालेत. मेट्रो 2A आणि मेट्रो 7 साठी हे डबे उपयोगात येणार आहेत. आणि याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोची कामं सुरू आहेत आणि हे बहुतांश कामं पूर्ण झालेली असून आता मेट्रोचे डबे सुद्धा मुंबईत आलेले आहेत. आपण बघू शकतो. आपण आहोत आता सुमननगर या ठिकाणी आणि या ठिकाणी हे जे MMRDAच्या वतीने मेट्रोचे डबे आहेत ते 4 कंटेनरमध्ये एकूण 8 डबे आलेले पाहायला मिळत आहेत आणि यासाठी इथे MMRDAच्या वतीने काही अधिकारी सुद्धा आलेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांचा त्यांना सुरक्षासुद्धा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी जे वाहतूक कोंडी होते ती वाहतूक कोंडीतून या कंटेनरला जाण्यासाठी म्हणून हा रस्ता देण्यात आलेला आहे. एकूण 8 डबे आहेत ते यामध्ये आलेले आहेत. 7 आणि 2B असे हे मेट्रोचे जे मार्ग आहेत त्या मार्गासाठी हे जे कंटेनर आहे यामध्ये या मेट्रोचे कोच आलेले पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच या वर्षात मेट्रो रस्त्यावर धावेल अशी शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने MMRDAच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने तयारी केली जात आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून हे मेट्रोचे काही डबे या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम उपक्रम सोडून असलेले मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी बंगलोरला जाऊन या कोचचं स्वागतसुद्धा केलं होतं, पूजन केलं होतं आणि आज हे कोच या ठिकाणावरून जाताना पाहायला मिळत आहेत. लवकरच मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत हजर होईल अशी आशा व्यक्त करण्यास गैर ठरणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता NCB कडून करण्यात आलेल्या कारवाई संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईमध्ये NCB कडून कारवाई करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय अंमली पदार्थ विरोधी पथकाने या ठिकाणी धाड टाकली. नेरूळमधील सायलेंट व्हॅली सोसायटीत ही धाड NCB कडून टाकण्यात आली असून एका घरात मोठ्या प्रमाणात गांजा सापडलाय. तर घराच्या बेडमध्ये हा गांजा साठवून ठेवला होता अशी माहिती देण्यात आली आहे. तर दोन्ही घरांची तपासणी सुरू असून या ठिकाणी आता आपण पाहतोय मुंबईसह नवी मुंबई परिसरातही NCB कडून ही कारवाई करण्यात येते. आणि विनय म्हाते आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. विनय, NCB कडून आता कारवाईचा सपाटा सुरू असल्याचं बघायला मिळते. नवी मुंबईमध्ये सुद्धा कारवाई.
नक्कीच स्वाती, ज्या पद्धतीने आपण बघतो की मुंबईमध्ये जे धाडसत्र सुरू आहे तशाच पद्धती त्या धाडसत्रामध्ये काही लोकांना त्यांनी जे ताब्यात घेतले आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी काही जणांनी जी काही माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारावरती या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 2 गाड्यांमधून हे अधिकारी आणि हे पथकालय नवी मुंबईमधल्या सोसायटीमध्ये धाड टाकण्यात आली आहे. ज्या ठिकाणी हे 2 घर आहेत आणि 2 घरांमध्ये त्याची तपासणी सुरू आहे. त्याच्या एका घरामध्ये बेडरूम मध्ये मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याची माहिती मिळते आणि त्याच्या माहितीच्या आधारावरती नवी मुंबईतली ही संपूर्ण सोसायटी मधल्या जी म्हणजे त्या भाड्याच्या रूम मध्ये राहत होते त्याचा मालक कोण ह्या सगळ्याची तपासणी चौकशी एनसीबीचे अधिकारी करतायत. संपूर्ण बेडमध्ये हा पूर्णपणे मोठ्या प्रमाणात साठा सापडण्याची माहिती मिळते. त्या ज्या आरोपी आहेत त्या आरोपीचे आजी आणि आजोबा दुसऱ्या एका बिल्डिंग मध्ये ते राहत होते. त्या स्वतःचा रूम होतं त्या घरामध्ये देखील तपासणी त्यांनी सुरू केली. त्यामुळे मुंबईचं कनेक्शन जे एनसीबीचं म्हणजे गांजाचं किंवा अंमली पदार्थाचं कनेक्शन नवी मुंबईपर्यंत हे पोहोचल्याचं यावरून स्पष्ट झालेलं आहे. अशा अनेक ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी अशा पद्धतीने साठा त्यांनी ठेवलेला असेल लपून त्याची तपासणी केली जाते, त्याची चौकशी देखील केली जाते. अजूनपर्यंत एनसीबीचे अधिकारी यावरती पूर्ण माहिती देत नाहीयेत. मात्र जी माहिती मिळते त्यावरून एका रूम मध्ये बेडमध्ये हा मोठ्या प्रमाणात गांजा सापडलेला आहे. त्याबरोबर आणखीन कोणत्या पद्धतीचे अंमली पदार्थ आहेत हे मात्र देखील अजून समोर आलं नाहीये. परंतु अजूनही चौकशी आणि जी कारवाई आहे ती मात्र सुरू आहे. अगदी विनय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी आहे सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी. अवघ्या काही महिन्यांची चिमुकली तीराची सध्या आयुष्याशी झुंज सुरू आहे. 5 महिन्यांच्या तीराचं आयुष्य आता सरकारच्या हातात आहे. कारण 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन भारतात आणण्यासाठी जवळपास 6 कोटी रुपयांचे वेगवेगळे कर तीराच्या कुटुंबियांना भरावे लागणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मोदी सरकारनं जर मनावर घेतलं तर तीराला जीवदान मिळू शकणार आहे. तीराला ती अवघी 1.5 महिन्यांची असताना स्पायनल मस्क्युलर एट्रोफी हा आजार असल्याचं निदान करण्यात आलंय. प्रत्येकाच्या शरीरात एक जनुक असतं जे एक प्रोटीन तयार करतं ज्यामुळे मज्जातंतू आणि स्नायू जिवंत राहतात. तर तीराच्या शरीरात हे जनुकच नाहीये आणि त्याचमुळे प्रोटीन तयार होत नाहीये. परिणामी हळूहळू मज्जातंतू मरू लागतात. मेंदूमध्ये स्नायूंकडे येणारे हे सिग्नल मंदावले की स्नायू देखील काम करणं कमी करतात आणि निकामी होतात. तर श्वास घेण्यापासून ते अन्न गिळणं, पचवणं, हालचाली करणं या सगळ्यांसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो आणि हेच तीराला करता येत नाहीये. तीराला हे सगळं करता यावं यासाठी 16 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज आहे आणि हे 16 कोटी रुपये लोकांकडून मदतीची हाक देत तीराच्या आईबाबांनी जमा केलेत. पण प्रश्न आहे तो त्यावरच्या 6 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या भराव्या लागणाऱ्या कराचा. दरम्यान तीराच्या कुटुंबियांशी याच संदर्भात संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी. ही वेळ आता अशी आली आहे की तुम्ही म्हणजे 5 महिने झगडताय, पण आत्ता हे क्षण असं आहे की आता जर तीराला कोणी म्हणजे वाचवायचं असेल तर सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. सरकार वाचवू शकतंय ते कसं काय? सरकार वाचवू शकतं म्हणजे वी वॉन्ट की हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे तिच्यासाठी, हे त्यांनी वेव ऑफ करून द्यावं. कारण आता तरी ते म्हणतायत की वेव ऑफ होतील, पण आता लास्ट मिनिटला जर आम्ही ते इम्पोर्ट केलं, ते कस्टममध्ये आलं आणि त्याच्यानंतर जर आम्हाला सांगण्यात आलं की 35% अजून त्याच्यावर भरायचे आहेत, तर लास्ट मिनिटला आम्ही 6 कोटी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6 कोटी कुठून उभे करावे. तर ते इम्पोर्ट करण्याआधी जर सरकारने आम्हाला सांगितलं की हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे तुमच्या मुलीसाठी, आम्ही ते वेव ऑफ करून टाकू, ते एक सांत्वना मिळते की हो सुरळीत सगळं इथे आल्यावर कस्टममधून ते सुरळीत निघून आमच्या मुलीला ते ड्रग मिळणार. पण एक ती मनात आता भीती आहे की ते वेव ऑफ नाही झाले तर 16 कोटी उभी केल्यानंतर आता अजून 6 कोटी कुठून करावे. तर ते एक अपील आहे गव्हर्नमेंटपासून की आम्हाला एक लेटर या काहीतरी अशा सांत्वना द्या की हे वेव ऑफ होऊन जातील. GST कस्टम ड्युटीज जे आहेत ते या ड्रगवर निघून जातील, कारण हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे आमच्या मुलीसाठी. 16 कोटी रुपये क्राऊड फंडिंगद्वारे तुम्ही जमवले, साधारणतः किती दिवस लागले आणि 6 कोटी रुपये जमवावे यासाठी अजून तुम्ही फंडरेझिंग ओपन ठेवलेलं आहे, त्या संदर्भात जाणून घ्यायचं. आम्हाला 16 कोटी रेस करायला 78 डेज लागले. आम्ही ते म्हणजे दिवस आम्ही रोज मोजत होतो की कसं कधी किती वेळ लागतो बघायला. असं कधीच भारताच्या म्हणजे इतिहासात झालेलं नाही आहे की कोणी एवढी मोठी रक्कम पण रेस झाली. तर आम्ही सुरुवातीला जेव्हा सुरुवात केलं वी स्टार्टेड फ्रॉम 0 आणि असं मनात आलं होतं की बाहेरच्या देशात लोकांनी केलेलं आहे तर आम्ही का नाही करू शकत.
आणि आम्ही कसं विचार केला की आता दिस इज हर ओनली चान्स, तिला याच्या बाहेर आम्ही काही करू शकत नाही. तिला जर इंजेक्शन आणायचं असेल तर तिला हे पैसे जमा कसेही करून करायला लागणारच आहेत आम्हाला. तर ते आम्ही मनात ठेवलं की बाबा हे पैसे असे आम्ही रेज करायचे. आणि कसं झालेलं आहे की जसं जसं आम्ही दिवस गेले पुढे, म्हणजे आम्ही एक मनात आला की आम्ही पैसे गोळा नाही करत आहे, आम्ही लोक गोळा करतो आहे. कारण आम्ही मोठ्या म्हणजे कॉर्पोरेशन्सला रीच आउट केलं, ट्रस्टला रीच आउट केलं, तर तिकडून मदत थोडी थोडी येत गेली. पण जशी जे मदत आम्हाला छोट्या म्हणजे सामान्य लोकांनी केलेली आहे ती अमूल्य आहे. म्हणजे आम्ही त्याच्या स्टोरीज कितीतरी आमच्याकडे आहेत की लोकांनी डेली वेजेस त्यांचे म्हणजे रोजचा भत्ता जो मिळतो तो पण तीराच्या नावात त्यांनी डोनेट केलेला आहे. तीराच्या बाबाच्या चेहऱ्यावरची ही काळजी आणि तीराच्या आईच्या डोळ्यातले हे अश्रू, खरं तर हे दुःखाचे अश्रू आहेत, पण ते आनंदाश्रू म्हणून बदलण्यासाठी गरज आहे ती सरकारच्या मदतीची. आणि सातत्यानं आपण बघतो की उद्धव ठाकरे अगदी खूप चांगल्या मनाचे सहृदयी माणूस म्हणून सातत्यानं त्यांची इमेज सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे याही प्रकरणात ते तीराचा आणि तिच्या परिवाराचा विचार करतील अशी आशा करूया. आणि करमाफी त्यांना मिळेल लवकरात लवकर, तीराला ही इंजेक्शन म्हणून तिला लवकर बरी होईल अशी अपेक्षा करूया. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी आहे मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्यासंदर्भातली. जालना जिल्ह्यातील अंबडच्या साष्ट पिंपळ गावात मराठा आरक्षणासाठी ग्रामस्थ गेल्या 9 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. साष्ट पिंपळ गाव आता राज्यात मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू बनू पाहतंय. या गावाच्या आसपासच्या जवळपास अनेक गावांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. तर गावाच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि लहान मुलांनी पाठिंबा देण्यासाठी रॅलीचं आयोजन देखील केलंय. या रॅलीमध्ये 4 वर्षांपासून ते 80 वर्षांपर्यंतचे अबालवृद्ध सहभागी झालेत. तर महिला देखील आपल्या लहानग्यांना घेऊन या आंदोलनात सामील झाल्या होत्या. या आरक्षणाच्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा राज्यकर्त्यांचा थोडा म्हणजे टोलवा टोलवीचा झालाय. आणि याचं मूळ कारण म्हणजे आपण सर्वजण आहोत असं माझं तरी स्पष्ट मत आहे. कारण समाज म्हणून किंवा मराठा म्हणून आपण कधी एकत्र येऊन लढायचं, एकत्र येऊन संघर्ष करायचा ही भूमिका कधी आपण घेतलेली नाही. कोपर्डीची घटना घडल्यानंतर एकदम सगळेजण खडबडून जागे झाले आणि नंतर एकंदर सगळी मूक मोर्चे असतील, ठोक मोर्चा असेल, मुंबईतला मोर्चा असू दे, प्रत्येक जिल्ह्यातले मोर्चे असू दे, लाखोच्या संख्येने हे मोर्चे निघाले आणि त्यावेळेला एक वेगळं वातावरण राज्यामध्ये निर्माण झालं होतं. मग आपण नेमकी आता वाट कशाची बघतोय? आणखीन एखादी कोपर्डीची घटना घडली पाहिजे, ज्या घटनेनंतर परत एकदा आपण सगळेजण जागा होऊ ह्याची वाट आपण बघत बसू का? ह्याचा कुठेतरी विचार मराठा समाजातील प्रत्येकानं केला पाहिजे असं मला वाटतंय. आणि तर धवलसिंग मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश होत आहे. थेट जाऊया त्या कार्यक्रमात. अनेक घराणी काँग्रेसमध्ये होती, त्यामध्ये मोहितेकरण आपण बघतो बरोबर नाही, पण त्यासाठी त्याला एक वेगळी संस्कृती आहे, इतिहास आहे. आज या ठिकाणी आपल्यासोबत दृश्य या गाण्याचा संबंध या ठिकाणी आपला होतो आहे, येतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आपले सगळ्यांचे लाडके नेते माननीय महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब या कार्यक्रमात आले. तर आपण सर्वांचं स्वागत करतो आहोत. रोजाजी स्वागत सरचिटणीस माननीय अध्यक्ष स्वागत करत आहेत. जिशानबाई सरचिटणीस बालपंच शिंदे साहेबांचं स्वागत करत आहेत. राजाराम देशमुखजी आपण कृपया डॉक्टर महाजनांचं स्वागत करावं. माननीय खासदार हुसेन दरवाई यांचं स्वागत आम्ही करतो आहोत. स्वागत करा आपण.
तर धवलसिंग मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि त्यांच्या या पक्षप्रवेशासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सागर, एकूणच धवलसिंग मोहिते पाटलांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाने नेमकी काय राजकीय गणित आता बदलणार आहेत? आपल्यास माहित आहे की मोहिते पाटील कुटुंबीय पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यात राजकारणात सक्रिय गेले 3 पिढ्यामध्ये आहे. विशेष म्हणजे धवलसिंग मोहिते पाटील हे राष्ट्रवादी होते. यापूर्वी आपणास माहित आहे की विजयसिंह मोहिते पाटील हे स्वतः राष्ट्रवादीमधून उपमुख्यमंत्री होते. रणजितसिंह मोहिते पाटील देखील होते. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि तिथे स्वतःची वेगळी राजकीय वाटचाल केलेली आहे. पण मोहिते पाटील कुटुंबियांच्या मधीलच एक सदस्याला काँग्रेसमध्ये घेत भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे घराणे आहेत त्यांची कुटुंबियांचे स्वतःचे नातेगोती मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामध्ये ताकद वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून काँग्रेस करू पाहत आहे असं म्हटलं तर. अगदी सागर, काँग्रेसमधल्या या इनकमिंगचा नेमका काय अर्थ काढायचा? कारण अनेक ठिकाणी आता पालिका निवडणुका जवळ येत आहेत. स्वाती, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सुशीलकुमार शिंदे सोलापूर जिल्ह्यातनं काँग्रेसचं नेतृत्व मुख्यतः हाताळत आहेत आणि आपणास माहित असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नींचा पराभव प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी केला होता. कालांतराने मोहिते पाटील आणि शिंदे कुटुंबियांमध्ये एक वित्युष्ट तयार झालं होतं. त्याचा परिणाम देखील काँग्रेस पक्षवाढीवर देखील त्यावेळेस झाला होता. पण ग्रामीण भागामध्ये काँग्रेस वाढवताना आता जुने राजकीय वाद संपवून काँग्रेस विस्तारू पाहत आहे. विशेष म्हणजे धीरज देशमुख यांच्या माध्यमातून ही राजकीय मध्यस्थी झाल्याचं सांगण्यात येत आहे. कुठे ना कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेस यातून करत आहे असं म्हटलं जातं. अगदी. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अशा पद्धतीनं धवलसिंग मोहिते पाटलांचा आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि राजकीय वर्तुळातल्या या महत्त्वाच्या बातमीचा अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता एक वेगळी बातमी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या कारभाऱ्याला त्याच्या कारभारणीनं खांद्यावर उचलून घेतलं आणि साऱ्या जगानं या कारभारणीचं कौतुक केलं. आता याच कौतुकाची दखल केंद्र सरकारच्या पोस्ट विभागानं देखील घेतली आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाळू गावच्या रेणुका संतोष गुरव या कारभारणीला पोस्ट तिकीट देऊन सन्मानित करण्यात आलंय. तर या घवघवीत यशामागे महिलांचा देखील मोठा मोलाचा वाटा होता आणि त्याचमुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवार संतोष गुरव यांना त्यांच्या पत्नी रेणुका यांनी उचललं होतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा हा व्हिडिओ जगभरात पोहोचला असंच म्हणावं लागेल आणि त्यांचं सर्वत्र कौतुकही झालं. आता पोस्टानं देखील त्याची दखल घेतली आहे. बघत पुढची बातमी. स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला येण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे आणि याचाच एक भाग म्हणजे शहरातील मॉलमध्ये पालिकेनं फ्लॅशमॉबची अभिनव संकल्पना राबवली आहे. वाशी आणि सिवूड इथल्या मॉलमध्ये केलेल्या फ्लॅशमॉबला लोकांची चांगलीच दाद मिळाली आहे. तर उपस्थितांनी देखील पालिकेच्या फ्लॅशमॉबला उत्स्फूर्त दाद दिली. गेल्या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशात 3रा नंबर आला होता. तर यावेळी मात्र पहिला नंबर येण्यासाठी मनपा प्रशासनानं चांगलीच कंबर कसली आहे. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.